रोज सकाळी उठल्यावर डब्यांची गडबड असते आणि आज होता रविवार, नो टिफिन. सगळे निवांत उठतात. त्यामुळे मीही आज रिलॅक्स होते. नेहमीप्रमाणे जाग आली म्हणून उठून अंघोळ पाणी करून स्किन केअर करून घेतलं आणि टेरेसवर गेले. सकाळी सकाळी टेरेसवर जाण्याची 2 कारणं होती. एक तरी सूर्याची कोवळी ऊन अंगावर घ्यायची होती आणि दुसरं म्हणजे झाडांना पाणी घालायचं होतं. हे आहे माझं छोटंसं गार्डन, जिथे मी थोडी फुलांची झाडे आणि थोडी भाजीपाल्यांची झाडे लावली आहेत. मला वाटतं सगळ्याच महिलांची ही आवड असते की आपलंही छोटंसं टेरेस गार्डन असावं. बऱ्याच जणी हा छंद जोपासत असतील देखील आणि ज्यांना अजून सुरुवात केलेली नाही त्यांनी करायला काहीच हरकत नाही, कारण तसाही बराच वेळ आपल्या गृहिणींकडे असतो. बघा, हे माझ्या टेरेसवरती निशिगंधाच्या फुलाचं झाड. माझ्या झाडांची ओळख करून देते. हे आहे वरण्याचं झाड. थोड्याफार बिया मी ह्याच्यात टाकलेल्या होत्या. बघा, वरनं लागलेली आहेत, तुमच्यात लक्षात आलेच असते. ह्याच्यातच एक मिरचीचं झाड पण आहे. हे दुसऱ्यांदा लावलेली वरण्याची झाडं आहेत, जे अजून छोटी छोटी आहेत. हे एक छोटं असं शोचं झाड आहे. इथं आळूचं पान आहे. इथं टॅमॅटोच्या बिया टाकून आलेली रोपं आहेत माझ्याकडं. ती मी प्रत्येक कुंडीत असं वेगवेगळं केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे छोट्या कुंडीतील झाड माझं लिंबूचं आहे. आत्ता हे यायला चालू झालेलं आहे बऱ्याच दिवसांनी. ही टोमॅटोची छोटी छोटी रोपं मी सगळीकडे केलेली आहेत. आणि हे विकत आणलेलं मी कोबीचं आहे की फ्लॉवर आहे मला लक्षात येत नाही आहे, पण मी हे झाडं आणून लावलेली आहेत. मला वाटतं ते फ्लॉवरचं असावं. 3 झाडं आणलेत, त्यापैकी हे एक झाड आहे फ्लॉवरचं. बघा, कधी येतं आहे माहीत नाही. जवळजवळ 2-2.5 महिने झालं ह्याच्यात अजून काहीही उगवलेलं नाही आहे. परत आता ही मोठी झालेली माझी टॉमॅटोची झाडं. बघा कशी टॉमॅटो लागलेली आहेत रसरशीत. ही आणखीन एक फ्लॉवर की कोबी आल्यावरच समजेल आपल्याला. ही आहेत 3 वांग्याची झाडं. आत्ता याला फुलं सुटलेली आहेत. यालाही लावून 2 महिने झालेले आहेत. बघा, आत्ता फुलं सुटायला चालू झालेले आहेत. येतीलच थोड्या दिवसात. ही आहे शेपूची भाजी. ही मी पहिल्यांदा एकदा कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही दुसऱ्यांदा शेपूची भाजी यायला चालू झालेली आहे. हे आहे याच्यात ज्या मिक्स झालेल्या बिया होत्या डब्यामध्ये, ते मी याच्यात सगळंच टाकून सोडलेलं आहे. ज्या येतील त्या भाज्या मी काढून पालक पाहिजे तेव्हा पालक काढते, तांदळी पाहिजे तेव्हा तांदळी काढते. असं हे मिक्स भाजीचं कुंडी आहे. किचनमध्ये जे वेस्ट असतं ना, पालेभाज्यांचे पानं वगैरे, त्याचं मी खत तयार करते आणि हे खत मी असं सगळ्या झाडांना घालत असते. बघा, याच्यात पण पालक आलेला आहे आणि जास्वंदाचीही झाडं आलेली आहेत. आणि हे माझं सगळ्यात फेवरेट आणि महत्त्वाचं कढीपत्त्याचं झाड. बघा कशी मोहर सुटली आहे ताजी ताजी. कढीपत्त्याशिवाय भाजीच करायची मजा येत नाही, त्यामुळे मी रोज ताजा ताजा 2 कढीपत्त्याची पानं घेऊन येतेच. हे आहे माझं छोटंसं टेरेस गार्डन. आता इथं भोपळ्याची पण वेळ यायला चालू झालेली आहे. सगळ्या प्रकारची झाडं इथं मी लावलेली आहेत.